जयंत पाटील हे राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपची साथ देणार अशी अधूनमधून चर्चा होत असते। पण या चर्चांना आता अधिक बळ मिळताना दिसते, कारण सांगलीमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी जयंत पाटील यांच्या राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिमखान्याचं उद्घाटन केलं। तसंच गडकरींच्या हस्ते कॉलेजच्या अद्ययावत इमारतीचं सुद्धा उद्घाटन झालं। पण वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसणं हे काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही। काही दिवसांआधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला होता। पण जयंत पाटलांनी केलेल्या गडकरींचा पाहुणचार विशेष लक्षवेधी ठरण्यामागे अनेक कारणांचा संदर्भ आहे। तसंच जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सुद्धा सक्रिय नाहीयेत, त्यामुळे गडकरींचा पाहुणचार विशेष लक्षवेधी ठरण्यामागे कोणती कारणं आहेत, जयंत पाटील हे राजकारणात का सक्रिय नाहीयेत याचाच आढावा आता आपण घेऊ। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते। याचं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीवेळी जयंत पाटलांनी स्वतःला अगदी झोकून दिलं होतं। त्यांचं काम पाहून विधानसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवारांनी राज्याची जबाबदारी जयंत पाटील यांना दिली, पण महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। यानंतर मुंबईतल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट आरोप करत एका नव्या व्यक्तीला संधी देण्याची मागणी केली आणि इथूनच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली। जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार यामागची 10 कारणं असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला, जो महाराष्ट्र भाजपने पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या। त्यानंतर हिवाळी अधिवेशनात सुद्धा सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना दिलेल्या ऑफरमुळे ते चर्चेत आले। आमचं तुमच्याकडे लक्ष असतं, पण तुम्हीच प्रतिसाद कुठे देता अशी गुगली अजितदादांनी देताच योग्य वेळी योग्य निर्णय असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी दिलं, ज्यामुळे पक्षांतराच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या। पण आता अधूनमधून होणाऱ्या जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चेने नितीन गडकरींच्या उपस्थितीने जोर धरलाय। या कार्यक्रमात दोघांकडून टोलेबाजी सुद्धा करण्यात आली। पत्रकारांनो, गडकरी आता राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका म्हणत जयंत पाटलांनी फटकेबाजी केली। पण जयंतराव, तुम्ही राजकारणाचा जास्त विचार करू नका असं म्हणत गडकरींनी चांगलंच उत्तर दिलं। आता जयंत पाटलांच्या पक्षांतर होण्याच्या चर्चा जरी होत असल्या तरी दुसरीकडे मात्र ते राजकारणात सध्या जास्त सक्रिय नाहीयेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय का नाहीत हा प्रश्न सुद्धा कायमच आहे। विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार गटात त्यांचा वावर कमी झाल्याचं दिसून येते, कारण ईव्हीएम वरून आरोप प्रत्यारोप झाले। आधी मुख्यमंत्री, नंतर कॅबिनेट विस्तारवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं। त्यानंतर पालकमंत्र्यांचा वाद, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाने महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं। लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या फेर तपासणीवरून सरकारवर आरोप झाले। एवढंच काय तर ठाकरे आणि काँग्रेसमधल्या वाद असो किंवा शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा केलेला सत्कार असो, अशा सगळ्याच घडामोडींपासून जयंत पाटील हे दूर राहिलेत, ज्यामुळे जयंत पाटील यांच्या मौनाचं कारण भविष्यात पक्षांतर आहे का अशी चर्चा आता रंगली आहे। थोडक्यात, सरकार कोणाचंही असो, मात्र विरोधी बाकांवरील साखर कारखानदार आणि शिक्षण संस्थेचे मालक सरकारशी फारसं वैर घेत नाही असं राजकीय जाणकार सांगतात। राष्ट्रवादीच्या फुटीवेळी जयंत पाटील हे रडले होते, पण या घटनेला आता 2 वर्ष होतील। म्हणून जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा या फक्त चर्चाच राहतात की शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय, पण जयंत पाटील यांच्या चर्चेंवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।